So after ionization enthalpy, let's look at the electron gain enthalpy. Ionization energy or ionization enthalpy is the amount of energy required to remove an electron from isolated gaseous atom which is in its ground state. Ionization energy म्हणजे काय म्हणलं आपण की suppose there is an atom, isolated atom in a gaseous state and you have to remove the valence electron from that atom, then the amount of energy that will be absorbed, the amount of energy that will be needed for that operation to remove the electron from isolated gaseous atom in its ground state is called as ionization energy. तर आपण म्हणलं ionization energy, and that ionization energy is the measure of tendency of an element to donate electron. Lower the value of ionization energy, more is the tendency of element to donate the electron, more will be the metallic character. आता ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. नाव सांगते इलेक्ट्रॉन गेन. जे आयनायझेशन एनर्जी होतं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट, एक्झॅक्ट की इट इज द एन्थाल्पी चेंज. एन्थाल्पी चेंज मीन्स एनर्जी. It is the enthalpy change that takes place when an electron is added in isolated gaseous atom in its ground state is called as electron gain enthalpy. The ionization च्या exact opposite. Electron gain enthalpy ची definition आपण काय सांगतो? It is the enthalpy change. It is the enthalpy change, that means energy change. Enthalpy means energy. It is the enthalpy change that takes place when an electron is added in an isolated gaseous atom in its ground state, आणि ह्या व्हॅल्यूज की तुम्ही पाठ वगैरे नाहीत करायचे. मी जे सांगेल ते पाठ करायचे, ट्रेंड्स पाठ करायचे. ह्या व्हॅल्यूज नाही. ह्या व्हॅल्यूज जस्ट मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन साठी दिल्यात की दीज आर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यूज. ह्या एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे तुम्ही आणि मी ह्यांना मेमोराइज नाही करून ठेवू शकत. फक्त बघायचं, जस्ट मला जे सांगायचं ते मी ह्या व्हॅल्यूज यूज करून सांगणार आहे तुला. तर व्हॅल्यूज पाठ नाही करायच्या. आता पुढे बघूया. एक तर कळलं बाबा, एक तर कळलं आम्हाला की सपोज हा ऍटम आहे, ए गॅशियस, आणि याच्यामधून एक इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे मला, ए प्लस गॅशियस बाय लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. हे ऑपरेशन करायला जी एनर्जी लागली त्याला मी काय म्हणतो? आयनायझेशन एनर्जी. त्याला मी काय म्हणतो? आयनायझेशन एनर्जी. आणि जर मी एक्झॅक्टली अपोजिट ऑपरेशन केलं की ए गॅस आणि त्याला एक इलेक्ट्रॉन मिळाला आणि फॉर्म झालं ए गॅस, आता जो एनर्जी चेंज झाला इट इज नोन ॲज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. त्याला मी काय म्हणतो? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. अँड दीज व्हॅल्यूज ionization energy is equal to electron gain enthalpy. Signs opposite असतात बाळा. If ionization energy is positive, electron gain enthalpy is negative. सिंपल आहे ना बाळा की तुला ऍटम मधून इलेक्ट्रॉन तू बाहेर काढला, ऍटम मध्ये न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन होतं, तर तू एनर्जी ऍब्सॉर्ब केली टू ब्रेक दॅट अट्रॅक्शन अँड इलेक्ट्रॉन इज रिमूव्ड फ्रॉम दॅट ऍटम. तर आयनायझेशन एनर्जी मध्ये तुला इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करावी लागली. आता तोच इलेक्ट्रॉन जर मी परत टाकला ऍटम मध्ये, तर न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन क्रिएट होणार अँड दॅट अट्रॅक्शन रिलीजेस बॅक दॅट एनर्जी. तर जेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब केली पॉझिटिव्ह साईन, तेवढीच एनर्जी रिलीज झाली निगेटिव्ह साईन. तर साईन वाईज ह्या दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. आणि आयनायझेशन एनर्जी ती जनरली आपण अशा टाइप मध्ये दाखवतो. आयनायझेशन डेल्टा आयनायझेशन एनर्जी एच, आणि जे आपल्याकडे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ते आपण असं दाखवतो डेल्टा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एच म्हणजे हे. आणि हा न्यूमरिकली असतात सेम ऑपरेशन साठी. असं नाही की ए प्लस मध्ये गेला आणि तुम्ही ए मध्येच इलेक्ट्रॉन टाकला, दॅट इज अ डिफरंट थिंग. आता ए प्लस मध्ये गेला, एक इलेक्ट्रॉन काढला आणि तोच इलेक्ट्रॉन परत ए प्लस मध्ये टाकला, म्हणजे रिव्हर्स.
ही जर फॉरवर्ड असेल तर रिव्हर्स साठी आम्ही म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. वेगळी रिॲक्शन नाही लिहायची, ते न्यूमरिकली सेम असतं. पण साइन वाईज हे अपोजिट असतं की आयनायझेशन एनर्जी इज मायनस दॅट ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. साइन वाईज अपोजिट असतं. त्या गोष्टी जरा लक्षात घ्या की मला इलेक्ट्रॉन काढायचा आहे ह्या सिस्टीम मधून, तर मी काही एनर्जी घेतली, तोच इलेक्ट्रॉन त्याच सिस्टीम मध्ये परत माघारी टाकला तर एनर्जी काय होणार आहे? रिलीज. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. आता पुढे जाऊयात. आता आयनायझेशन एनर्जी मध्ये काय होतं बघ, जनरली 99% ऑफ केसेस मध्ये आपण ज्यास इलेक्ट्रॉन काढतो त्यास आपण इलेक्ट्रॉन काढतो न्यूट्रल ऍटम मधून किंवा पॉझिटिव्हली चार्ज ऍटम मधून. म्हणून आपण म्हणतो की ज्यावेळेस आम्ही इलेक्ट्रॉन बाहेर काढणार आहे न्यूट्रल ऍटम मधून, त्यावेळेस आयनायझेशन एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. Energy is always absorbed. It is always endothermic process. Nucleus, electron, those are held together by electrostatic force of attraction. And in order to remove the electron, we have to break that electrostatic force of attraction. And in order to break that electrostatic force of attraction, we need to absorb the energy. And when energy is absorbed in the system, the sign of energy is positive. It is an endothermic process. So ionization energy is always positive. कधी कधी ती निगेटिव्ह पण असते. ज्यावेळेस आपण निगेटिव्हली चार्ज आयन मधूनच इलेक्ट्रॉन बाहेर काढतो, ती एक्सेप्शनल केस आहे, तिकडे नाही जायचं. पण मी काय म्हणतो की 99.99% केसेस मध्ये आयनायझेशन एनर्जी इज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. पण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं तसं नसतं. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी पॉझिटिव्ह और मे बी निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी पॉझिटिव्ह और मे बी निगेटिव्ह. आता जर अजून याच्यामध्ये काही भरपूर थोड्याशा टर्म्स थोडंसं नीट समजून घ्यायचं आहे. आयनायझेशन एनर्जीचं वेगळं होतं. आयनायझेशन एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह आणि ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी कमी एनर्जी लागते इलेक्ट्रॉन बाहेर काढायला, तेवढी इलेक्ट्रॉन द्यायची टेंडन्सी जास्त, तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त. आता काय बघ याच्यामध्ये आधी तरी डेफिनेशन की आमच्याकडे एक गॅशियस ऍटम होता, एक गॅशियस ऍटम, आणि त्याला आम्ही एक इलेक्ट्रॉन दिला. ह्या गॅशियस ऍटमला आम्ही एक इलेक्ट्रॉन दिला अँड नाव इट फॉर्म्स गॅशियस एनायन ए मायनस गॅशियस. ह्याच्यासाठी जो एनर्जीचा चेंज झाला, याच्यासाठी जो एनर्जीचा चेंज झाला, इट इज नोन ॲज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ह्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. अँड दिस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. का ते सांगतो तुला सगळं सांगणार आहे, सुट्टी नाही, तुला सगळं सांग. काय होतं बघ आता, हा न्यूक्लियस, आपण म्हणूयात की हा न्यूक्लियस, आणि ह्याच्यामध्ये काही एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉन्स, ह्या ऍटम मध्ये काही एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉन्स, आणि आता मला एक नवीन इलेक्ट्रॉन टाकायचा. हा नवीन इलेक्ट्रॉन आहे, तो आता येणार आहे आणि या शेल मध्ये येऊन बसणार आहे इकडे. गेन, इलेक्ट्रॉन गेन करायचं आहे. इट इज द एन्थाल्पी चेंज दॅट टेक्स प्लेस व्हेन अन इलेक्ट्रॉन इज ऍडेड इन आयसोलेटेड गॅशियस ऍटम इन इट्स ग्राउंड स्टेट. इलेक्ट्रॉन ऍड करायचा आहे. तर ही काय, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज द मेजर ऑफ टेंडन्सी ऑफ एन ऍटम टू गेन इलेक्ट्रॉन. टेंडन्सी ऑफ एन आयसोलेटेड गॅशियस ऍटम टू गेन इलेक्ट्रॉन, त्याची ही टेंडन्सी, त्याचं हे मेजरमेंट आहे. आयनायझेशन एनर्जी मध्ये इलेक्ट्रॉन द्यायचं मेजरमेंट होतं की इलेक्ट्रॉन कोण किती इझिली देतो. आता आम्ही इलेक्ट्रॉन कोण किती इझिली घेतो ते चेक करतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यूजनी. तर थोडंसं नीट समजून घ्यायचं, थोडं कन्फ्युजिंग आहे एकदम, थोडंस जास्त. आता हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, हा निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. त्या दोघांमध्ये काय अपोजिट चार्जेस आहेत, यांच्यामध्ये काय अट्रॅक्शन. आणि मी तुम्हाला सांगितलं की अट्रॅक्शन झालं की एनर्जी काय होते, रिलीज. आपण म्हणत की एनर्जी रिलीज झाली -50 किलोची. आपण काहीतरी व्हॅल्यूज घेऊयात रँडम, की ह्या दोघांमध्ये हा इलेक्ट्रॉन इथे आला, त्या दोघांमध्ये एवढं अट्रॅक्शन क्रिएट होतं की 50 किलो जूल एनर्जी बाहेर जाते, बूम. अट्रॅक्शन झालं की एनर्जी रिलीज, रिपल्शन झालं की एनर्जी ऍब्सॉर्ब. आता बाळा, हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस या ऍटम मध्ये येत होता त्यावेळेस एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉन्स त्या इलेक्ट्रॉनला काय करणार, रिपल्शन. ती केस आयनायझेशन एनर्जी मध्ये नव्हती ना.
आयनायझेशन एनर्जी मध्ये आपण न्यूक्लियस इलेक्ट्रॉन आणि त्याला बाहेर काढायचं होतं, अट्रॅक्शनच ब्रेक करायचं होतं, रिपल्शनचा क्वेश्चन नव्हता. आता रिपल्शन पण कन्सिडर करावं लागेल का आता इलेक्ट्रॉन ज्यावेळेस ऍटम कडे अप्रोच करेल त्यावेळेस शेल मध्ये न्यूक्लियसच्या बाहेर तर शेल्स आहेत आणि शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन असतात, तर हे इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रॉनला काय करणार आहेत, हे जे इलेक्ट्रॉन आहेत ह्या इलेक्ट्रॉनला काय करणार आहेत, रिपेल करणार आहेत. आणि रिपल्शन की ते म्हणतात नको येऊ आत, हा इलेक्ट्रॉन आत चाललाय ऍटम मध्ये, ते नको नको, मग इलेक्ट्रॉन तरी पण आत रेटायचं आहे ऍटम मध्ये, तर एनर्जी काय करावी लागेल, द्यावी लागेल. आणि एनर्जी जर दिली पॉझिटिव्ह साईन, एनर्जी जर रिलीज झाली निगेटिव्ह साईन, तर आता हा इलेक्ट्रॉन हे दोघं त्याला म्हणतात नाही यायचा आत, सेम चार्ज आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन, पण आपल्याला घुसडायचं आहे आतमध्ये ऍटम मध्ये, मग आपण ह्याला एक्स्ट्रा एनर्जी देणार, इथपर्यंत आणणार. जेवढा डिस्टन्स कमी कमी होत जाणार तेवढं याच्यात अट्रॅक्शन वाढत जाणार आणि एकदा काही इथं आला की न्यूक्लियस त्याला धरून ठेवणार, सोडून नाही देणार. पण तिथपर्यंत आणताना काही एनर्जी द्यावी लागेल. एनर्जी दिली टू ओव्हरकम द रिपल्शन, की एनर्जी ऍब्सॉर्ब केली. आपण माहित की किती ऍब्सॉर्ब केली, 30 किलोजूल, 30 किलोजूल ऍब्सॉर्ब केली. मग काय फंडा काय, हा इलेक्ट्रॉन इथे येऊन बसला की 50 रिलीज झाली, पण हा इलेक्ट्रॉन इथपर्यंत पुश करण्यासाठी 30 ऍब्सॉर्ब केली. नेट एनर्जी चेंज काय, टोटल एनर्जी चेंज काय, इट इज द एन्थाल्पी चेंज. की टोटल चेंज काय झाला, आता दोन एनर्जीज आहेत, हा इलेक्ट्रॉन इथे आला, दोघांमध्ये अट्रॅक्शन क्रिएट झालं, एनर्जी रिलीज झाली -50. ह्याला इथपर्यंत टाकायचं होता, एनर्जी दिली +30. ओव्हरऑल एनर्जी चेंज काय, ओव्हरऑल एनर्जी चेंज इज -20. ओव्हरऑल एनर्जी चेंज इज -20. ओव्हरऑल काय झालं, ओव्हरऑल चेंज इन एनर्जी इज -30 किलोजूल. ही एक्झोथर्मिक प्रोसेस होती, ही एक्झोथर्मिक प्रोसेस होती, एवढं लक्षात घे, ही एक्झोथर्मिक प्रोसेस होती. आता न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज, शेल आणि आपण मुळात शेल. आता काय करूयात, एक एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉन इथे बसलाय, आता बघ, आता ह्या इलेक्ट्रॉनला इथे यायचं, हा इलेक्ट्रॉन इथं नाही येऊ शकत, इलेक्ट्रॉन बॅलन्स शेल मध्ये ऍड होणार आहे. हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याला इथे यायचं आहे आणि हा इलेक्ट्रॉन इथे आला की या दोघांमध्ये काय क्रिएट होणार आहे, अट्रॅक्शन एनर्जी काय होणार, रिलीज. चलो आता ह्या ऍटमचा साईज काय होता बघ, छोटा होता, ह्या ऍटमचा साईज छोटा होता, त्यामुळे हा जो येणारा इलेक्ट्रॉन आहे न्यूक्लियसच्या जवळ आला की जास्त अट्रॅक्शन क्रिएट होणार होतं, जास्त एनर्जी रिलीज होणार होती. आता इथे काय केलंय बघ, हा इलेक्ट्रॉन जरा लांब येतो न्यूक्लियस पासून, तर एवढं जास्त अट्रॅक्शन नसणार आहे. हा इलेक्ट्रॉन आणि हा न्यूक्लियस यांच्यामध्ये जास्त अट्रॅक्शन नाही, आता यांच्यामध्ये अट्रॅक्शन काय कमी. हा न्यूक्लियस पासून लांब ऍड करतोय, न्यूक्लियस पासून लांब ऍड, तर कमी अट्रॅक्शन आहे. हे इज इक्वल टू Q1 Q2 डिवाइडेड बाय R². हा स्क्वेअर जेवढा इन्क्रीज होणार अट्रॅक्शन कमी होणार. हे आपण एकच कन्सिडर करतोय, भरपूर गोष्टींवरती डिपेंडेंट असतं. त्यामुळे आता जरा एका गोष्टीबद्दल बोलूया, फक्त आर बद्दल, की दोघांमधला डिस्टन्स वाढला, अट्रॅक्शन कमी. अट्रॅक्शन कमी तर कमी एनर्जी रिलीज होणार भाऊ. ओ भाऊ कमी एनर्जी रिलीज झाली, किती आपण म्हणूयात -40 रिलीज झाली, -40. इथं जेवढी रिलीज होते तेवढी नाही रिलीज झाली, इथे -40 रिलीज झाली. ओके, नो टेन्शन, का तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून लांब होता म्हणून कमी एनर्जी रिलीज झाली, कमी अट्रॅक्शन होतं. इथे जास्त अट्रॅक्शन होतं म्हणून जास्त एनर्जी रिलीज झाली. आता पुढे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत, आपण म्हणत की हा इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन दुसऱ्या कलरने दाखवूयात आपण, की जे एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनला काय करणार आहेत, रिपेल करणार आहेत. एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रॉनला म्हणणार नको येऊ आम्ही आधीच जास्त याच्यामध्ये, तर हे काय करणार, त्याला रिपेल करणार. रिपल्शनच्या अगेन्स्ट हा इलेक्ट्रॉन आत टाकायचा आहे, आता जास्त रिपल्शन आहे. आपण कन्सिडर करू हायपोथेटिकल सिच्युएशन्स की आता जास्त रिपल्शन आहे. आता हे जास्त रिपल्शन ओव्हरकम करायला जास्त एनर्जी द्यावी लागेल, तो इलेक्ट्रॉन तिथपर्यंत आणायला बॅलन्स शेल पर्यंत, तर एनर्जी ऍब्सॉर्ब होईल. हे रिपल्शन ओव्हरकम करायला एनर्जी ऍब्सॉर्ब झाली, आपण म्हणूयात किती ऍब्सॉर्ब झाली, +60 किलोजूल. नेट एनर्जी चेंज काय, नेट एनर्जी चेंज, ओव्हरऑल एनर्जी चेंज काय झाला,
overall energy change. Overall energy change, electron gain enthalpy -40 plus 60. That means plus 20 किलोजूल. प्लस 20 किलोजूल. आता इथे सगळ्यात महत्वाचं, हे बघ, एक न्यूट्रल ऍटम होता. एक न्यूट्रल ऍटम होता. हा इलेक्ट्रॉन आम्हाला न्यूट्रल ऍटम मध्ये टाकायचा होता, तर इलेक्ट्रॉनची एनर्जी चेंज काय झाली? -30 किलोजूल. हा इलेक्ट्रॉन आम्हाला ह्या सिस्टीम मध्ये टाकायचा होता, तर एनर्जी चेंज काय झाला? +20 किलोजूल. तर पहिलं तर मी एक पॉइंट क्लिअर केला की इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. इट डिपेंड्स ऑन वेदर द अट्रॅक्शन इज डॉमिनंट और रिपल्शन इज डॉमिनंट. की तुमची जी सिस्टीम आहे ऍटमची, त्याच्यामध्ये डॉमिनंट काय आहे, अट्रॅक्शन का रिपल्शन, त्याच्यावरती डिपेंडंट आहे. आता क्वेश्चन काय बघ नीट. ह्या ऍटमची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त आहे का ह्या ऍटमची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त आहे? आता आपल्याकडे दोन ऍटम्स, ए ऍटम आणि याला म्हणूयात बी ऍटम. तर आपण म्हणूयात इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त कोणाची, ए ची का बी ची? हे बघ, मी मगाशी सांगितलंय, अट्रॅक्शन एनर्जी इज रिलीज्ड, रिपल्शन एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड. एनर्जी इज रिलीज्ड, सिस्टम बिकम्स स्टेबल. एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड, सिस्टम बिकम्स अनस्टेबल. आत्ताची वाक्य परत ऐक की अट्रॅक्शन जर डॉमिनंट असेल तर एनर्जी रिलीज होते, सिस्टम बिकम्स स्टेबल. अट्रॅक्शन, एनर्जी इज रिलीज्ड, दॅट मीन्स सिस्टमची एनर्जी इज लोवर्ड, सिस्टम बिकम्स स्टेबल. Repulsion, energy is absorbed. Against that repulsion, we have to hold those two charges. Then energy need to be applied. Energy is absorbed in the system. That means system is at higher energy. System is unstable. मग आता त्याच्यावरून मला सांग की ए ची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त आहे का बी ची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त आहे? ह्याच्यात टोटल इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी काय आली? निगेटिव्ह. Negative means attraction. So this atom has net attraction on this electron. की attraction dominant होतं. इथे काय dominant होतं? +20. म्हणजे ऍटमची स्वतःची एनर्जी इन्क्रीज झाली. हा इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करायचा होता, तर ऍटमची स्वतःची एनर्जी इन्क्रीज झाली. ऍटम अनस्टेबल बनला थोडा. म्हणजे बाळा याची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी कमी आहे कुणापेक्षा? ह्या ऍटम पेक्षा. तर आता इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी मध्ये आपण कशामध्ये इंटरेस्टेड असतो? निगेटिव्ह व्हॅल्यूज. हा जो टेबल आहे याच्यामध्ये आम्ही निगेटिव्ह व्हॅल्यूज कडे बघतो, पॉझिटिव्ह कडे नाही. का तर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज म्हणजे इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी नाहीये, घेतो ऍटम इलेक्ट्रॉन घेतो, पण त्याची टेंडन्सी जास्त नाहीये इलेक्ट्रॉन घ्यायची. मग आता तुम्हाला काय कळलं की जेवढी जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू, जेवढी जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू तेवढी जास्त काय रिलीज झाली? एनर्जी. नीट ऐक, जेवढं जास्त अट्रॅक्शन दोघांमध्ये तेवढी जास्त एनर्जी रिलीज होणार. जेवढी जास्त एनर्जी रिलीज होणार तेवढी निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त. आता निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त म्हणजे काय बाळा? आपलं मॅथमॅटिक्स मधलं नाही अप्लाय करायचं डोकं की -2 इज ग्रेटर दॅन -5. निगेटिव्ह साईननी जेवढी ती न्यूमरिकली व्हॅल्यू जास्त तेवढी इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त. म्हणजे काय की एक ऍटम आहे -30 रिलीज झाली, दुसरा ऍटम आहे त्याने इलेक्ट्रॉन घेतला -50 रिलीज झाली. याचा अर्थ होतो बाळा की ज्याच्यामध्ये -30 रिलीज झाली त्याच्यामध्ये कमी अट्रॅक्शन होतं, ज्याच्यामध्ये -50 रिलीज झाली. सी दॅट मायनस साइन ओनली स्टँड्स फॉर अट्रॅक्शन और रिपल्शन. आता मॅथमॅटिक्स नाही अप्लाय करायचं की मायनस आहे का, -50 -30, ओहो -30 इज ग्रेटर दॅन -50, आहा नाही. आता साइन जे आहे बाळा, दॅट साइन स्टँड्स फॉर वेदर द एनर्जी ऑफ टोटल सिस्टम इज लोअर्ड और इन्क्रीज्ड. when energy is released, total energy of system is lowered, system becomes stable. When energy is absorbed, total energy of system increases and it becomes unstable.
तर म्हणून काय की तू काय लक्षात ठेवायचा होता की जेवढी निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त तेवढी इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त. तर ते महत्वाचं आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, निगेटिव्ह व्हॅल्यू इजीच लिहितो आपण. निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी means gain of electron by isolated atom is favorable. तर की इथे यू नाही टाकत बस, कसंही चालतं ते. is favorable. More negative value of electron gain enthalpy means gain of electron is more favorable. Gain of electron is more favorable. For example, for atom A, electron gain enthalpy is equal to minus 20 kilojoule. For atom B, electron gain enthalpy is minus 50 kilojoule. मग आपण काय म्हणतो, टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन ए आणि बी मध्ये बी ची जास्त. तर हे बघ, मॅथमॅटिक्स नाही की -20 इज ग्रेटर दॅन -50. मला जर आता विचारलं की ए आणि बी मध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त कोणाची, तर मी म्हणणार बी ची जास्त. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त कोणाची, बी ची. का तर बी मध्ये 50 किलोजूल एनर्जी रिलीज होते, याच्यामध्ये 20 किलोजूल एनर्जी रिलीज होते. त्यामुळे म्हणलं की छोटस कन्फ्युजन आहे. आपण मॅथमॅटिक्स सारखं म्हणतो की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ए ची जास्त का बी ची, तुम्ही म्हणता ए ची जास्त, -20 इज ग्रेटर दॅन -50. दॅट साइन इज जस्ट अ कन्व्हेन्शन. आणि आता हा साइनचा जो लोचा आहे, हा जो साइनचा लोचा आहे, हा साइनचा जो लोचा आहे तो घालवण्यासाठी एक नवीन टर्म असते, इलेक्ट्रॉन अफिनिटी. हे एक नवीन टर्म असते, इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी इज माइनस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू. हिज माइनस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू. आता बघ, इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ ए काय म्हणणार आपण, 20. इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ बी काय म्हणणार आपण, 50. 50 आणि 20 जास्त कोण आहे, 50. ज्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त त्याला इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त. म्हणून मला ही नवीन टर्म यूज केली जाते, इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी मीन्स टेंडन्सी ऑफ एन एटम टू गेन इलेक्ट्रॉन. टेंडन्सी ऑफ एन आयसोलेटेड गॅशियस एटम, वॉटर मधला नाही, सॉलिड मधला नाही. त्यांची टेंडन्सी वेगळी असते, त्यांची कॅल्क्युलेशन्स वेगळी असतात, कॉम्प्लिकेटेड असतात. ते पण बघणार आहे आपण, डिटेल मध्ये नाही, शॉर्ट मध्ये, जस्ट इन्फॉर्मेशन साठी. नंतर पुढे 12th मध्ये इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय. इलेक्ट्रॉन अफिनिटी इज द टेंडन्सी ऑफ एन आयसोलेटेड गॅशियस एटम टू गेन इलेक्ट्रॉन. टेंडन्सी ऑफ आयसोलेटेड गॅशियस एटम टू गेन इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी. तर इलेक्ट्रॉन अफिनिटी जेवढी जास्त पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी तेवढी जास्त निगेटिव्ह. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जेवढी जास्त निगेटिव्ह तेवढी इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त. का तर तेवढी जास्त एनर्जी रिलीज होणार. हे ज्याला कळलं त्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कळलं. नीट ऐकायचं, आतापर्यंत झालंय ते, मग कळेल. शांत ऐकावं लागतं, मी काय काय बडबडलो ते, नाही तर कन्फ्युज होशील. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी थोडंसं कन्फ्युजन आहे.
म्हणून इलेक्ट्रॉन अफिनिटी केलंय त्यांनी की सगळ्यांचे साईन रिव्हर्स करा. ह्या सगळ्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यूज आहेत, सगळ्यांचे साईन चेंज कर. की आपण काय म्हणणार, ज्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू जास्त त्याची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त. मग ते कळायला थोडंसं सिंपल बनतं, म्हणून इलेक्ट्रॉन अफिनिटी. आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी नाही स्टडी करणार, फक्त मी तुला सांगून ठेवलं की इलेक्ट्रॉन अफिनिटी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीज आर सेम थिंग्स. मीनिंग वाइज दोज आर सेम थिंग्स. These measures tendency of an isolated gaseous atom to gain electron. आता पुढे आता एक तर आम्हाला कळलं बघ की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. एक तर कळलं आम्हाला की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. अँड दिस वन इज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी फर्स्ट. आता जर आम्ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सेकंड म्हणलं, आता आपण आयनायझेशन एनर्जी मध्ये कंपेअर केलंय. आयनायझेशन एनर्जी 1, आयनायझेशन एनर्जी 2, आयनायझेशन एनर्जी 3 फॉर सेम ॲटम. सबसिक्वेंट आयनायझेशन एनर्जीज गोज ऑन इन्क्रीजिंग. का नाही बघितलं की जेवढा तुम्ही इलेक्ट्रॉन बाहेर काढला की कमी इलेक्ट्रॉन जास्त प्रोटॉन जास्त अट्रॅक्शन जास्त एनर्जी लागते दुसरा टाकायला. मग काय, आयनायझेशन एनर्जी 1 इज लेस दॅन आयनायझेशन एनर्जी 2 इज लेस दॅन आयनायझेशन एनर्जी 3 अँड सो ऑन. मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये काय असतं की चलो पहिला इलेक्ट्रॉन ऍड केला ए मध्ये, न्यूट्रल ॲटम मध्ये पहिला इलेक्ट्रॉन ऍड केला, दॅट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी फर्स्ट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह काय असू शकते. ह्या व्हॅल्यूज सांगतायत बघ. कुणासाठी तरी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी फर्स्ट व्हॅल्यूज आहेत ह्या फर्स्ट. कुणासाठी तरी पॉझिटिव्ह आहे, कुणासाठी तरी काय निगेटिव्ह. ह्यांच्यासाठी पॉझिटिव्ह डिपेंड्स ना काय असू शकतं. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी अजून एक इलेक्ट्रॉन घेतला ए मायनसनी, ए मायनसनी अजून एक इलेक्ट्रॉन घेतला आणि ए -2 मध्ये कन्वर्ट झाला. नाव द सबसिक्वेंट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीज आर ऑलवेज पॉझिटिव्ह, आर ऑलवेज पॉझिटिव्ह. का तो इलेक्ट्रॉन कशामध्ये टाकतोय बघ की निगेटिव्ह. सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, second electron gain enthalpy is always positive, is always positive because electron is added in negative ion. Electron is added in negative ion. The negatively charged ion, negatively charged ion causes more repulsion, to incoming electron, hence electron gain enthalpy is positive. Hence electron gain enthalpy is positive. पहिली काही पण असू शकते पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, पण सेकंड पॉझिटिव्हच बाळा. आता सेकंड मध्ये तू निगेटिव्ह चार्जला आता इलेक्ट्रॉन देतोय तर निगेटिव्ह जास्त रिपल्शन आणि ते रिपल्शन ओव्हरकम करायला जास्त एनर्जी द्यावी लागते. मग तुम्ही मला दुसरा इलेक्ट्रॉन तर कुणीच घेतला नाही पाहिजे, तसं नसतं. रिॲक्शन करताना डिपेंड्स, एक इलेक्ट्रॉन देतो दुसरा इलेक्ट्रॉन घेतो, त्यांच्यामधले जे टोटल एनर्जी चेंजेस आहेत, आपण हीटिंग करत असतो एखादी रिॲक्शन करताना, ते सगळं एनर्जीज वरती डिपेंडेंट असतं. त्यामुळे असं नाही की बाबा ए मायनसने इलेक्ट्रॉन घेतला तर एन्थाल्पी गेन इज पॉझिटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सीच नाही, असं नाही. 4 इलेक्ट्रॉन घेतात काही जण, फक्त आपण एनर्जी देत राहिलं पाहिजे, मग तो इलेक्ट्रॉन घेत राहणार. नंतर इलेक्ट्रॉन एनर्जीज मिळतात, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एनर्जीज रिलीज होतात आणि त्यात ती एनर्जी देतात त्या ऍटमला इलेक्ट्रॉन घ्यायला. फक्त काय तुम्हाला असं वाटू नये की ए मायनसने इलेक्ट्रॉन घ्यायचा म्हणजे रिपल्शन जास्त आहे तर घेणारच नाही, तसं नसतं. घेतो. हे कळलं. आता त्या निगेटिव्ह व्हॅल्यूज लिहिल्या त्यांच्याकडे नंतर जाऊ. पहिलं तर स्टडी करू फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यूज. आणि मला टायमिंग चेक करू दे, 30 मिनिट्स. ठीक आहे. आधी फॅक्टर्स बघूया आणि मग एक्सेप्शन्स बघूया. का तर व्हॅल्यूज बघितला तर एक्सेप्शनच दिसतील सगळ्या. त्यामुळे काय करू,
जास्त टेन्शन घ्यायला नको, सिंपल आहे. आधी आपण जनरिक ट्रेंड बघूया. जनरिक ट्रेंड म्हणजे एक्सपेक्टेड, की आम्हाला काय एक्सपेक्टेड आहे पिरियडिक टेबल मध्ये, लेफ्ट टू राईट, टॉप टू बॉटम, हाऊ टू टॅव, ते काय व्हायला पाहिजे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. factors affecting electron gain enthalpy. Factors affecting electron gain enthalpy. हे बघ, जेवढी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार तेवढी इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी काय जास्त. लिहून ठेव, जेवढी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी येणार जास्त निगेटिव्ह तेवढी इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त. का तर तेवढं अट्रॅक्शन जास्त. चल पहिलं तर बोलूयात ऍटॉमिक साईज बद्दल. पहिलं कोणाबद्दल बोलूयात? ऍटॉमिक साईज बद्दल बोलूयात. पहिल्या ऍटॉमिक साईज बद्दल बोलूयात. ऍटॉमिक साईजचं बघ काय, सिंपल गोष्टी. दोन ऍटम्स आहेत आपल्याकडे. हा एक ऍटम, हा न्यूक्लियस, हा इथे इलेक्ट्रॉन. हा न्यूक्लियस मुळात आणि त्याची शेप, आणि न्यूक्लियस आणि हा एक. आता हा इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये टाकायचा आहे. इथे टाकला आणि हा इलेक्ट्रॉन इथे टाकला तर अट्रॅक्शन जास्त कुठे असणार? इथे डिस्टन्स काय बघ दोघांमधला R1, इथे डिस्टन्स काय बघ दोघांमधला R2. फोर्स ऑफ अट्रॅक्शन Q1 Q2 डिवाइडेड बाय R². चार्जेस तर ठीक आहे, आपण चार्जेस म्हणत की चार्जेस वरती नाही, आता आपण डिस्टन्स बद्दल बोलतो, ऍटॉमिक साईज बद्दल बोलतो. तर जेवढा दोघांमधला डिस्टन्स कमी तेवढं जास्त काय अट्रॅक्शन. जेवढा दोघांमधला डिस्टन्स जास्त, जेवढा डिस्टन्स जास्त तेवढा अट्रॅक्शन काय कमी. म्हणजे ऍटम ए ची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त का बी ची घ्यायची जास्त. आता तर लॉजिक आम्हाला सांगतंय की ऍज द साइज ऑफ ऍटम डिक्रीजेस, लॉजिक आम्हाला काय सांगतंय, ऍज द साइज ऑफ ऍटम डिक्रीजेस द इलेक्ट्रॉन टू बी ऍडेड इज मच क्लोजर टू द न्यूक्लियस. As the size of atom decreases, the electron to be added is much closer to the nucleus. Hence, there will be more attraction between the nucleus and electron to be added. And hence, it has more tendency to gain electron. म्हणून त्याची इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी काय जास्त. ऍटमचा साईज कमी झाला तर इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त झाली अशा आम्हाला वाटतंय. पर्सनल फिलिंग का नाही. ऍटमचा साईज इन्क्रीज झाला, as size of atom increases, as size of atom increases, the electron to be added is away from the nucleus, and hence the attraction between nucleus and added electron is less. It has less tendency to gain the electron. Electron gain enthalpy will be less. ऍटमचा साईज वाढला, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी झाली. ऍटमचा साईज कमी झाला, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाढली. म्हणजे इनवर्स रिलेशन. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ एटम. हा फर्स्ट फॅक्ट. आता सेकंड, हे म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स बघतोय. इंडिव्हिज्युअल ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व, दोज आर क्युम्युलेटिव्ह इफेक्ट. सगळे फॅक्टर जे अफेक्ट होतात त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणजे ऍक्च्युअली एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यूज. आपण हे 1 बाय 1 की बाकी कशावरतीच डिपेंडेंट नाहीये, फक्त ऍटॉमिक साईज वरतीच जर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिपेंडेंट असती तर काय झालं असतं हे आम्ही बघतो. तर आम्हाला बघ, आम्ही गेलो इकडे बघ, इथे बघू, वरच्या नकोच बघू, वर सगळं एक्सेप्शन असतं.
इथे बघ, सिलिकॉन टू जर्मॅनियम टू टिन, सिलिकॉन टू जर्मॅनियम टू टिन, निगेटिव्ह व्हॅल्यू काय होत गेली बघ, -134, -119, -107. म्हणजे काय झालं, सिलिकॉन मध्ये इलेक्ट्रॉन टाकला तर 134 एनर्जी रिलीज झाली, जर्मानियम मध्ये इलेक्ट्रॉन टाकला तर 119 एनर्जी रिलीज झाली, टिन मध्ये टाकला तर 107 रिलीज झाली. सगळ्यात जास्त कोणामध्ये रिलीज झाली, सिलिकॉन मध्ये. म्हणजे सगळ्यात जास्त अट्रॅक्शन कोणामध्ये होतं, सिलिकॉन मध्ये. जर्मॅनियम टिन मध्ये कमी रिलीज झाली, म्हणजे कमी अट्रॅक्शन. तर इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी कमी कमी होत चालली. ही निगेटिव्ह व्हॅल्यू जी डिक्रीज होत चालली आहे त्या मला सांगते की इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी कमी कमी होत चालली आहे. का तर साईज, टॉप टू बॉटम साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. as size goes on increasing, electron gain enthalpy value decreases. साइन नाही बघायचं, 134, 119, 107 काय होत चालली, डिक्रीज होत चालली. तर पुढे सेकंड फॅक्टर, झेड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. मग आपण म्हणूयात की हा जो ऍटम आहे याच्यामध्ये झेड इफेक्टिव्ह आहे काहीतरी, म्हणूयात आपण 10 व्हॅल्यू, न्यूमेरिकल व्हॅल्यू 10. आणि आपण याच्यामध्ये म्हणूयात की झेड इफेक्टिव्ह आणि याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 12. झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. दॅट टर्म इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज स्टँड्स फॉर द नेट अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं नेट अट्रॅक्शन म्हणजे झेड इफेक्टिव्ह. तर जेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होणार, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला म्हणजे काय इन्क्रीज झालं, नेट अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधलं नेट अट्रॅक्शन इन्क्रीज झालं. तर जेवढं अट्रॅक्शन इन्क्रीज होणार तेवढी इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी पण काय होणार, इन्क्रीज. बघ आता हा इलेक्ट्रॉन आहे याच्यामध्ये टाकायचा, हा इलेक्ट्रॉन आहे याच्यामध्ये टाकायचा, इथे टाकायचा इलेक्ट्रॉन. तर जास्त अट्रॅक्शन कुठल्या इलेक्ट्रॉनला फील होईल, स्क्रीनिंग वगैरे कन्सिडर करायचं नाही आता, आपण फक्त सिंगल बघतोय, सिंगल पॅरामीटर्स. आता तुम्ही म्हणाल इथं किती इलेक्ट्रॉन आहेत, इथं किती इलेक्ट्रॉन आहेत, दॅट वन इज अनदर थिंग, दॅट वन इज अ स्क्रीनिंग इफेक्ट. आता न्यूक्लिअर चार्ज म्हणून काय वाटतंय आम्हाला की झेड इफेक्टिव्ह 10 आहे, इथे झेड इफेक्टिव्ह 12 आहे, जास्त अट्रॅक्शन आहे. इथे या दोघांमध्ये आम्हाला काय दिसतंय आता, मोर अट्रॅक्शन. का तर झेड इफेक्टिव्ह वाढला, इथे झेड इफेक्टिव्ह कमी, तर आम्ही इथे काय म्हणणार आहे, इथे लेस अट्रॅक्शन. तर इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त बी ऍटमची आहे. का बी ऍटम मध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. जेवढा जास्त इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तेवढं जास्त अट्रॅक्शन, तेवढी इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त. डायरेक्ट रिलेशन. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. मग तू लिहिताना काय लिहिणार आहे, वरती ऍटमचं तर मी तुला सांगितलं. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज मध्ये लिहिताना एखादा काय लिहिल, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज द मेजर ऑफ नेट अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. As the effective nuclear charge goes on increasing, attraction between nucleus and electron to be added increases. As the effective nuclear charge increases, the attraction between nucleus and electron to be added increases. Hence, electron gain enthalpy value increases. ते लावं लागतं वर्डिंग मध्ये, इंग्लिश मध्ये लावं लागतं म्हणून सांगितलं. काही पब्लिक म्हणतं सर लिहिता येत नाहीये. अरे बनवायचं, आपण लिहायचा प्रयत्न करायचा. प्रयत्न जर नाही केला तर आयता नोट्स वाचत बसला, नाही तर लिहायला गेला तर ऍक्च्युअल एक्झाम मध्ये काही लिहिता येईल. स्वतःला एक्सप्रेस करायची सवय लावायची, लिहिता आलं पाहिजे. मी जे काही बोलतोय ते तुला एक्सप्रेस करता आलं पाहिजे. तुला जर मी म्हणलं की सर मला लिहून सांग, मी जे आता सांगितलं ते लिहून दे मला, तर तुला देता आलं पाहिजे. ते टेक्निकल वर्ड्स तुला यूज करता आले पाहिजे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन, नेट अट्रॅक्शन, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, हे स्वतःहून लिहावं लागतं. त्यावेळेस येतं बाळा. पाठ करून काय, पाठ करून 10 पर्यंत आलो की 99 पडले, 98 पडले, आता बाळा स्वतःला करावं लागेल. आणि जे स्वतः करतात त्यांनाच मार्क फक्त 12th मध्ये पडतात, बाकीच्यांना पडत नाही. सीईटी सोडून, सीईटीत कुणाला पण पडतात. चल पुढे.
आता स्क्रीनिंग इफेक्ट, लास्ट वन, स्क्रीनिंग इफेक्ट. न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आणि मध्ये इनर इलेक्ट्रॉन्स टुंग टोंग 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 टोंग. तुम्ही म्हणाल अरे पहिल्या शेअर मध्ये 3 आले, तुम्ही लगेच मला टेक्निकली मध्ये धरणार, म्हणणार वेळाच आहे सर. अरे बाबा कन्सेप्ट शिकतोय, कुठल्या शेअर मध्ये किती काय करायचंय ते बघितलं कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये. इथे एक न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज. स्क्रीनिंग कुठे जास्त? जिथे इनर इलेक्ट्रॉन जास्त तिथे स्क्रीनिंग जास्त. आपला तर फंडा, तर आम्हाला माहिती आहे इथे स्क्रीनिंग काय जास्त आहे, इथे स्क्रीनिंग काय कमी आहे. आता हा इलेक्ट्रॉन आम्हाला ऍड करायचा इथे, आता हा इलेक्ट्रॉन आम्हाला ऍड करायचा इथे. तर बघा स्क्रीनिंग इफेक्ट आम्हाला काय सांगतो? As the screening effect goes on increasing, attraction between nucleus and electron to be added decreases. As the screening effect goes on increasing, attraction between nucleus and electron to be added decreases. That means electron gain enthalpy also decreases. Inverse relation. As screening effect goes on increasing, attraction between nucleus and electron to be added decreases, and that's why electron gain enthalpy value decreases. Screening वाढला, electron gain enthalpy value decrease झाली. Electron gain enthalpy is inversely proportional to screening effect. Screening effect. आणि आयनायझेशन एनर्जी मध्ये अजून जसे काही फॅक्टर्स होते, पेनिट्रेशन इफेक्ट, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, तसं यांच्यामध्ये पण एक्सेप्शन्स आपण सांगणार आहे ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अँड सम अदर फॅक्टर्स. इथे बघ, इथे इलेक्ट्रॉन टाकला त्याला कमी स्क्रीनिंग होणार आहे न्यूक्लिअर चार्ज, तर न्यूक्लिअर चार्जला दबाव दिशेने अट्रॅक्ट करणार, जास्त अट्रॅक्शन, इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी जास्त. इथे स्क्रीनिंग जास्त, त्याला रिपल्शन जास्त करणार आहे, इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी कमी. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये हे लेक्चर परत एकदा बघ, नीट समजून घे. डेटा पॅक वगैरे मार. काही काहींचं म्हणणं आहे की सर डेटा पुरत नाहीये, रोज 2 GB आहे. तसं काही नाही रे बाळा, तू ऍप मध्ये गेला, माय जिओ ऍप मध्ये गेला, एअरटेल असेल तुझ्या एअरटेलच्या ऍप मध्ये गेला, तर काय ह्यांच्या ऍप मध्ये तुला एक्स्ट्रा वाउचर म्हणजे 4Gच, की 4Gचा तुला एक्स्ट्रा पॅक मारता येतो. एक्झिस्टिंग जे तुझा प्लॅन आहे रोज 2 GB, त्याच्यामध्ये अजून एखादा विकत घे ना. सिंपल काही प्लॅन्स आहेत, काही काहींना ते माहित नाहीये. ठीक आहे, माहित नसणं गरजेचं म्हणजे काही आपण अडाणी असं नाही, माहित नसतं आपल्याला बऱ्याच गोष्टी. तर आपण वाट की जिओ ऍप मध्ये गेलो आपण, जिओ मध्ये म्हणत आपण 4G डेटा वाउचर, त्याच्यामध्ये जायचं. 4G डेटा वाउचर मध्ये गेला तू, एक रे बाळा, तर 4G डेटा वाउचर, 4G डेटा वाउचर याच्यामध्ये गेलो आम्ही 4G मध्ये, की त्याच्यामध्ये काही पॅक्स असतात खाली, एक्स्ट्रा पॅक्स, की एवढ्या पैशाला एवढा GB, एवढाला एवढं, ते एखादं मारायचं म्हणजे तुला काय एखाद्या दिवशी जास्त लेक्चर बघायला मिळतील, डेटा जास्त पुरेल तुला, तसलं करायचं. चलो तर बाय, नेक्स्ट लेक्चर मध्ये लगेच आपण बघूया जनरिक ट्रेंड ऑन द बेसिस ऑफ दीज फॅक्टर्स. आम्हाला माहिती आहे हे फॅक्टर्स राईट हँड साइडचे पिरियॉडिक टेबल मध्ये कसे व्हॅरी होतात, मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं काय होतं ते बघूया. तुम्हाला सर आयनायझेशन एनर्जी डी ब्लॉक मध्ये घेतलीच नाही, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डी ब्लॉक मध्ये घेतलीच नाही, लेफ्ट राईट ते लय कॉम्प्लिकेटेड असतं. का तर ते डी ब्लॉक मध्ये साईज पण कशी पण व्हॅरी होत होते, मग आयनायझेशन एनर्जी पण कशी पण व्हॅरी होणार, कधी इन्क्रीज होणार कधी डिक्रीज होणार, एवढ्या सगळ्यांचं लक्षात नाही ठेवू शकत ना. जे पॉप्युलर आहे तीच एक्सेप्शन्स आपण बघतो.